संख्या ही 12 लाखांवर आहे. पोलीस ठाणी योगी 7 आहेत. अशावेळी प्रत्येक ठिकाणी संबंधित पोलीस ठाण्यामधील अंमलदारांना मदतीसाठी वेळेत पोहोचता येत नाही. अशावेळी शासनाच्या डायल 112 उपक्रमामधून अडचणीतील नागरिकांना अवघ्या 4.30 ते 5 मिनिटांमध्ये पोलिसांची मदत ही मिळू लागली आणि सोलापूर शहरामध्ये दररोज सरासरी 90 जणांना पोलीस मदत करत आहेत. सोलापूर शहरात विडी कामगार आणि MIDCतील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. बहुतेक कामगारांना बुधवारी सुट्टी असते. त्या दिवशी कौटुंबिक छळासंदर्भात महिलांचे सर्वाधिक कॉल येतात असंही पोलिसांनी सांगितलं. याशिवाय गल्लीत सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ किंवा हाणामारी सुरू आहे. अपघात झालाय, स्पीकरचा आवाज मोठ्यानं सोडलाय, गोमांस तस्करी सुरू असल्या संदर्भामध्ये देखील कॉल जास्त असतात असंही पोलीस म्हणालेत. डायल 112द्वारे अडचणीतील नागरिकांना मदत करणाऱ्या पोलीस गाड्यांना GPS बसवले. त्यामुळे कोणती गाडी सध्या कोणत्या परिसरामध्ये त्याचं लोकेशन लगेच समजते. अडचणीतील नागरिकांना तातडीची मदत मिळावी म्हणून जवळच्या गाडीला सांगून तिथे पाठवलं जातं आणि 112 क्रमांकावरती कॉल करण्यासाठी मोबाईलमध्ये बॅलन्स असावं असंही बंधन नाही. अडचणीतील नागरिकांनी मदत मागताना केवळ ठिकाण सांगायचं, जेणेकरून पोलीस हे घटनास्थळी 5 मिनिटांमध्ये पोहोचू शकतील. राज्यातील 45 युनिटमध्ये सोलापूर शहर हे पोलीस अडचणीमधील नागरिकांना मदत करण्यामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. शहरामधील नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस अवघ्या 4.5 ते 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचतात आणि कौटुंबिक कारणामधून पती किंवा सासरचे त्रास देत आहेत असे कॉल अधिक असतात असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.